भारताचं फिनटेक क्षेत्र देशाच्या नागरिकांचीच नाही तर संपूर्ण जगाची राहणीमान सुलभता वाढवेल. मुंबईतल्या ग्लोबल फिनटेक कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. भारताची फिनटेक प्रगती तंत्रज्ञानापुरतीच मर्यादित नसून याचा सामाजिक प्रभावही व्यापक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. फिनटेक आणि स्टार्टअपला असलेला सायबर गुन्ह्यांचा धोका अधोरेखित करत सायबर फसवणूक रोखण्यासाठी तसंच डिजिटल साक्षरता वाढवण्याकरता पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. पंतप्रधानांच्या हस्ते आज वाढवण बंदरासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. या बंदरामुळे 298 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक क्षमता तसंच 12 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित. वित्तीय रेटिंग संस्था मूडीजनं भारताच्या विकासदराचा सुधारित अंदाज 7.2% वर्तवला तर फिचनं भारताचं वित्तीय चित्र स्थिर असल्याचं सांगत ऋण रेटिंग ठेवलं कायम. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण इथं भेट देऊन हानी झालेल्या ठिकाणाची केली पाहणी. महाराजांच्या कीर्तीला साजेसं असं भव्यदिव्य स्मारक उभारण्याची दिली ग्वाही. राज्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हानी पोहोचल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक. राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा. केंद्र शासनाकडून गाळप हंगाम 2024-25 साठी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी. गाझातल्या लहान मुलांचं पोलिओ लसीकरण करण्यासाठी इस्रायल आणि हमासनं 3 दिवसांच्या युद्धविरामाला दर्शवली सहमती. आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची घोडदौड. आज 3 खेळाडू पदकासाठी उतरणार मैदानात. भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांचा मिश्र तिरंदाजीत नवा विक्रम. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो.